साठी खडकवासला धरणातनं सध्या विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या खडकवासला धरणातनं मुठा नदी पात्रामध्ये 17,994 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। सध्या खडकवासला धरणाची पाणी पातळी ही 62% आली आहे। तर आपण पाहतोय खडकवासला धरणातनं विसर्ग आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते। धरणाची पाणी पातळी सध्या 62% आल्याची माहिती आहे। तर पुण्याला काल मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात 17,974 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे आणि आपण हे नदीचं पात्र पाहतोय। आपण सध्या पुण्यातील झेड ब्रिजवर आहोत आणि समोर जो पूल दिसतोय तो पुण्यातील बाबा भिडे पूल आहे। गेल्या 6 ते 7 दिवसांपासून हा बाबा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली आहे आणि ज्यावेळी या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला त्यावेळी जी वाहनं अडकलेली होती नदी पात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहात ती देखील अद्याप अडकलेलीच आपण पाहतोय। खरं तर कालपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढत हा विसर्ग जो आहे तो 28,000पर्यंत गेला होता। मात्र काल काही प्रमाणात घाटमाथ्यावर आणि धरण साखळी परिसरात पावसाने जोर कमी केल्यामुळे हा विसर्ग जो आहे तो कमी करत 17,974 क्युसेक्स विसर्गापर्यंत आला होता। मात्र रात्री धरण परिसरात मोठा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे धरण साखळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा झाला। त्यामुळे आता हा विसर्ग जो आहे तो वाढवला जाण्याची शक्यता जी आहे ती पाटबंधारे विभागाकडून वर्तवली जाते, कारण की आज देखील घाटमाथा आणि धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे कदाचित मोठ्या प्रमाणात धरण साखळीमध्ये पाण्याचा येवा झाला तर हा जो 17,974 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे तो पुन्हा एकदा वाढवला जाऊ शकतो अशी एक शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवलेली आहे। खरं तर जवळपास धरण साठ्याची जी पातळी होती ती 80% पोहोचली होती खडकवासला धरणात। नक्कीच धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।